टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ, टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ। टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग पॉइंट आया रे। व्यत्ययविरहित व सुस्पष्ट मार्गदर्शन ऐकण्यासाठी कृपया हेडफोन्सचा वापर करावा। आपण या आधीचे भाग पाहिले नसल्यास या आधीच्या भाग 1 आणि 2 ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। कॉपी क्वेश्चन्स, प्रश्न लिहू नका। खरं हे पण माहिती आपल्याला, अगदी 5वी पासून आम्ही कुठे प्रश्न लिहितो, आम्ही उत्तर पत्रिकेमध्ये आन्सर शीटमध्ये फक्त आन्सर्सच लिहितो नाही। जरा तुमचे टर्मिनलचे पेपर्स काढून बघा बरं। सपोज मगाचंच एक्झाम्पल कंटिन्यू करतो। क्वेश्चन नंबर 3A, ठीक आहे, तुम्ही 3 लिहायला पाहिजे कंपल्सरी, ए पण लिहायला पाहिजे। आता 3A काय आहे? गिव्ह रिझन। मग ते गिव्ह रिझन पण तुम्ही लिहिता, कशाला लिहिता? एवढंच नाही तर गिव्ह रिझन्स इन 25 to 30 वर्ड्स, 25-30 शब्दात कारणे द्या, कशाला लिहायला पाहिजे? त्या एक्झामिनरला फक्त 3A एवढं वाचलं की त्याला कळतं ना की अरे 3A म्हणजे काय। पण तरी आपण त्याला आठवण करून देण्यासाठी जणू काय अगदी सगळं लिहितो। एवढंच नाही तर आपण त्याच्यापुढे प्रश्न पण लिहितो काय आहे तो, आणि मग त्याच्या खाली उत्तर सुरू करतो। एवढं लिहायची गरज नाही। आमचा एक्सपिरियन्स असा सांगतो की मुलं फक्त प्रश्न कॉपी करण्यामध्ये, बघा मी काय म्हणतोय, फक्त प्रश्न कॉपी करण्यामध्ये 7 to 10 मिनिट्स त्यांच्या टोटल 3 तासांमधले खर्च करतात परीक्षेच्या वेळेला। आता मला सांगा की मी तुमचं एक काम समजा वाढवलंय, कोणतं? अंडरलाइनिंग करायचं। मग त्या अंडरलाईन करायला वेळ आणणार कुठनं? मग हे असा वेळ वाचवा ना तुम्ही। जी गोष्ट केल्याने तुम्हाला अर्धा मार्क सुद्धा मिळणार नाही ती गोष्ट मी तुम्हाला कधीही करायला सांगणार नाही। हा, पण जी गोष्ट केल्यामुळे अर्धा मार्क मिळतो, वाढतो, ती गोष्ट मात्र मी तुम्हाला 100% करायला लागणार। म्हणजे असे अर्धे अर्धे वाढलेले मार्क हे वेचायचे म्हटलं तर ते वेचलेले मार्क इज इक्वल टू काय तयार होतं? तर टेक्निक। म्हणून या बारीक सारीक गोष्टी वाटतात, ऐकायला पण सोपं वाटतं पण करायला ते खूप अवघड आहे। आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही असायला पाहिजे। आधी नॉलेज असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे, आणि नंतर त्याची प्रॅक्टिस तुम्ही करणार। थोडक्यात प्रश्न जो आहे तो प्रश्न कॉपी करायचा नाही। आता या स्लाइडमध्ये जर का तुम्ही बघितलं तर खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 70 ते 80 शब्दात लिहा। हे लिहिलंय, हे लिहायची गरज नाही। त्याच्या खाली प्रश्न पण लिहिलेला आहे, स्वभाषेची अभिवृद्धी या विषयीचे लोकमान्य टिळक यांचे विचार तुमच्या शब्दात सांगा वगैरे। आता हे पण गरज नाही। सो तो क्वेश्चन नंबर 6 असेल, समजा त्यातलं पहिलं असेल तर तेवढं 6 आणि 1 एवढं लिहिलं की माझं काम संपणार आहे, पुरणार आहे। पण तरी मुलं तिथं जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे सगळं लिहित बसतात, तुम्ही ते लिहू नका। न्यू क्वेश्चन न्यू पेज, हे पण आपल्याला माहिती आहे की नवीन प्रश्न नवीन पानावर, पण बहुसंख्य मुलं करत नाहीत। त्याच्यामध्ये थोडीशी मुलांची सायकोलॉजी पण विचारात घ्यायला पाहिजे, पण तुम्ही त्या सायकोलॉजीला मी एक्सप्लेन करतोय पण तुम्ही त्याला बळी पडू नका। मी त्याप्रमाणेच करा। म्हणजे काय, सपोज मी क्वेश्चन नंबर 3 घेतला लिहायला, क्वेश्चन नंबर 3 माझा लिहून झाला तर तो या लेफ्ट साइडच्या पेजच्या पहिल्या 2 लाईनवरतीच माझा क्वेश्चन नंबर 3 आला, मग संपला लिहून। आधीपासून मी सुरुवात केली होती तर पुढच्या पेजच्या क्वेश्चन 2 लाईन्सवरती तो संपला। आता मुलाला काय वाटतं, अरे त्या पानावरच्या फक्त 2च लाईन संपल्यात, मग आता उरलेल्या लाईन्स काय करायच्या? जर का त्या तशाच मोकळ्या सोडल्या आणि मी पुढच्या पानावरती जर का क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट केला तर एक्झामिनरला काय वाटेल? कारण या मुलाला सप्लिमेंट खूप लावायचे, त्यांनी उगाच जागा वाया घालवली, म्हणजे अशी काही वेगवेगळे विचार त्या एक्झामिनरच्या मनामध्ये येऊन तो आपले मार्क कापेल का, कट करेल का? काही होणार नाही। अरे 2 ओळी काय, मी तुम्हाला सांगतो की त्या पेजवरच्या एका ओळीवरती जरी तुमचा क्वेश्चन नंबर 3 संपला तरी सुद्धा तुम्ही पुढच्या पेजवरती क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करा। कारण उलट तुम्ही त्याच पेजवरती जिथं क्वेश्चन नंबर 3 1-2 लाईन मध्ये संपलाय तिथं जर तुम्ही क्वेश्चन नंबर 4 खाली सुरू केलात तर उलट एक्झामिनरला त्रास होणार आहे।
कारण त्या तुम्हाला कल्पना आहे की शाळेच्या पेपरवरून तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पेजच्या वरच्या टॉपच्या साईडला त्यांना एक्झामिनरला टीचरला सगळे मार्क्स मिळालेले त्या क्वेश्चनचे लिहायचे असतात. मग तिथं टीचरची अडचण काय होते की त्या पेजच्या वरती क्वेश्चन नंबर 3चे पण मार्क लिहा आणि त्याच्या शेजारी क्वेश्चन नंबर 4चे पण मार्क्स लिहा. म्हणजे उलट तुम्ही एका पेजवरती 2 प्रश्न लिहिणं ही गोष्ट त्या टीचरसाठी त्रासाची असते. म्हणून एक ओळ जरी त्या पेजवरची लिहिली गेलेली असेल तरी सुद्धा तुम्ही नेक्स्ट पेजवरती पुढचा क्वेश्चन कंटिन्यू करा, त्या पेजवरती नको. एक्झामिनरला कोणतीही इन्स्ट्रक्शन द्यायची नाही किंवा रिक्वेस्ट करायची नाही. काही वेळा असं घडतं, हे थोडंसं मजा म्हणून सांगतोय पण असं घडतं बरं का, की एखादा गरीब घरातला मुलगा असेल, तो लिहितो पेपरवरती की माझी घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे, घरी वडील नाही, मी आणि आई एकटे आहे, मला लवकर उभं राहायचं पायावरती, तर कृपया मला पास करा, अशी त्यांनी विनंती केली एक्झामिनरला. एखादा म्हणतो की मी साईबाबांचा भक्त आहे, बाबांची माझ्यावरती खूप कृपा आहे, बाबा तुम्हालाही आशीर्वाद देतील, तुम्ही मला पास करा. आता या उदाहरणांमधला मजेचा विनोदाचा भाग आपण सोडून देऊ, पण असं होतं, मुलं असं करतात. पण असं करू नका, कारण असं तुम्ही लिहिल्यामुळं कोणी तुम्हाला पास करणार नाही. तुम्ही जर का पेपर लिहिला असेल, उत्तरं बरोबर लिहिली असेल तरच पास करणार आहे. किंवा काय वेळा सपोज एखादा मुलगा क्वेश्चन नंबर 3 कंटिन्यू करतो, तो क्वेश्चन नंबर 3 संपतो, तिथं एक 4-5 ओळी शिल्लक आहेत आणि पुढचा क्वेश्चन नंबर 4 लिहायला घेतो. मग पेपर त्याचा लवकर लिहून संपतो. मग त्याला असं वाटतं की अरे त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक ऑप्शन होता, आणखीन एक गिव्ह रिझन, कारण द्या होतं, आपण ते लिहू शकतो, येते आपल्याला. मग तो काय करतो, परत अलीकडे जातो आणि त्या 4-5 ओळी शिल्लक आहे तिथं लिहितो. पण ते 4-5 ओळी लिहून झाल्यावर त्याला कळतं की अरे ही जागा पुरत नाही, आपल्याला पुढे जायला लागणार आहे. मग तो खाली सूचना लिहितो तिथं एक्झामिनरला की कृपया ह्याच्या पुढचं उत्तर आणखीन 5-6 पानानंतर वाचावं. असं काही करायचं नाही. तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न नंतर सॉल्व्ह करायचा वाटला तर शेवटी जिथे जागा आहे तिथं क्वेश्चन नंबर परत वरती टाका, त्या पेजवरती बॉक्समध्ये सब क्वेश्चन नंबर टाका आणि आन्सर लिहा ना. मग त्यातले जे चांगलं आन्सर आहे ते एक्झामिनर घेईल. पण म्हणून असं अर्धवट इकडं उत्तर आणि अर्धवट तिकडं असं कुणीही करायचं नाहीये. रफ वर्क, एस्पेशली मॅथमॅटिक्समध्ये, थोडंफार सायन्समध्ये रफ वर्क आपल्याला करायला लागतं. कच्चं काम, आकडेमोड वगैरे आपण करतो. मॅथ्समध्ये जे रफ वर्क आहे ते जिथं तुम्ही सम सॉल्व्ह करणार आहेत, गणित सॉल्व्ह करणार आहेत, तर तिथं शेजारी रफ वर्क करायचं नाही. मुलं बऱ्याच वेळा तिथं पेन्सिलनी करतात किंवा एक वेगळा कॉलम करून करतात, तिथं करू नका, कारण ते रफ वर्क आहे. त्याच्यामुळे इम्प्रेशन वाईट पडतं, दिसायला ते वाईट दिसतं. मुलं म्हणतात आम्ही पेन्सिलनी करतो, नंतर कॅन्सल करतो, खोडून टाकतो. पण नंतर कॅन्सल करायला बहुतेकांना वेळ मिळतच नाही आणि ते तसंच शिल्लक राहतं आणि मग ते दिसायला वाईट दिसतं. त्यापेक्षा तुमची आन्सरशीट 22 पेजेसची आहे, तर लास्ट पेज जे ना 22nd पेज, 22वे पान, त्या 22व्या पानावरती तुम्ही रफ वर्क करा. कारण कधी शेवटचं पान उलटवणं ही गोष्ट आपल्याला सोपी जाते. म्हणून रफ वर्क शेवटच्या पानावर करा, वरती टॉपला लिहा रफ वर्क असं. ते अख्खं पान आहे ते कॅन्सल आधीच करून ठेवा, म्हणजे जरी सप्लिमेंट लागली तरी एक्झामिनर ते रफ वर्कचं पान आहे ते तो बघणार नाही, कारण त्याला बघितल्यानंतरच कळेल की अरे हे रफ वर्क आहे म्हणून. कॅन्सलेशन, खाडाखोड पेपरमध्ये शक्यतो नको, कारण त्याच्यामुळे इम्प्रेशन वाईट पडतं. पण नाही तरी एवढा आपल्यावरती कंट्रोल नसतो की प्रत्येक शब्द विचार करूनच लिहिणार. अनेक वेळा आपण आधी लिहितो, नंतर आपली ट्यूब पेटते की अरे हे चुकीचं बरं का, हे असं नाही, असं लिहायला पाहिजे, मग आपण ते खोडतो. त्यामुळे खाडाखोडी काही प्रमाणामध्ये होणार आहे, जरी मी किती नका करू असं म्हणलं तरी थोडीफार होणार आहे. पण ती खाडाखोड ही म्हणजे कॅन्सलेशन, खोडणं, हे असं अशा पद्धतीने करा की एक्झामिनर तिथपर्यंत वाचत आल्यावरच त्याला कळेल की अरे हा वर्ड त्यांनी कॅन्सल केला बरं का मुलांनी. आणि त्यासाठी काय करायचं की जिथं सपोज 5th लाईन, 5व्या लाईनवरती माझे 2 वर्ड मी कॅन्सल केलेत, पण मी ते वर्ड कॅन्सल करताना इतर पेनानी कॅन्सल करायचे नाही, ते पेन्सिलनी फक्त अशी त्याला लाईन ड्रॉ करायची साधी. आणि ते पण अगदी काय स्केल पट्टी युज करून वगैरे लाईन ड्रॉ करायला पाहिजे असं काही नाही. त्या वर्डवरती, शब्दावरती फक्त असं असं केलं, झाले माझे 2 वर्ड कॅन्सल झाले. म्हणजे जेव्हा एक्झामिनर तिथपर्यंत वाचत येईल तेव्हाच त्याला कळेल की अरे या पोरांनी कॅन्सल केलं बरं का हे 2 शब्द.
तोपर्यंत कळलं नाही पाहिजे. अदरवाईज होतं काय की एक्झामिनर पेपर तपासताना जेव्हा पान उलगडतो तेव्हा ते पान उलटवल्यानंतर लगेच खूप खाडाखोड केलेली असेल तर ती अशी अंगावरती येते आणि असं वाटतं काय रे किती गलिच्छपणा करून ठेवलाय, असं एक्झामिनरचं इम्प्रेशन पडतं. आणि त्या इम्प्रेशनच्या मुळे कदाचित आपला अर्धा मार्क सुद्धा जाण्याची त्यावर या अर्ध्या मार्काचा परिणाम होण्याची शक्यताही असते. आणि म्हणून तुम्ही कॅन्सलेशन हे पेन्सिलनी करा. आणि कॅन्सलेशन कसंही केलं तरी चुकलंय म्हणूनच कॅन्सल करणार ना. त्यामुळं आपण काय लिहिले ते एक्झामिनरला कळू नये, त्यामुळे अगदी असं करून कॅन्सल करायचं त्याला काय अर्थ नाही. कारण उलट तुम्ही खूप असं हे करत करत त्याला कॅन्सल केलं तर ते दिसायला वाईट दिसतं. त्यापेक्षा चुकलेलं आहे ते एक्झामिनरला पण कळते कारण तुम्ही खोडलेलं आहे. मग साधी फक्त पेन्सिलने लाईन ड्रॉ केली तरी सुद्धा चालणार आहे. एका लाईनमध्ये किती शब्द लिहायचे? काही जणांचं अक्षर खूप बारीक असतं, काही जणांचं अक्षर लेटरिंग एकदम मोठं असतं. मग करायचं काय? ज्यांचं अक्षर खूप बारीक असतं त्यांचा एक तोटा असा होतो की उत्तर त्यांनी सगळं छान लिहिलेलं असतं, पण प्रत्येक एक्झामिनरची काहीतरी एक सायकोलॉजिकल एक्सपेक्टेशन अपेक्षा असते की हा 2 मार्काचा प्रश्न आहे ना, याचं उत्तर एवढं व्हायला पाहिजे, एक 6-8 ओळी व्हायला पाहिजे, 10 ओळी व्हायला पाहिजे, जे काय असेल ते. पण ज्याचं अक्षर लहान आहे त्याचं उत्तर 3 ओळींमध्ये 4 ओळींमध्ये संपतं. बरं पॉईंट कव्हर केलेत का? केलेत ना. पण किती नाही म्हणलं तरी प्रत्येक एक्झामिनरची एक सायकोलॉजी एक एक्सपेक्टेशन असते की ह्या प्रश्नाचं उत्तर एवढं असायला पाहिजे. म्हणजे उत्तर वाचायच्या आधीच ते उत्तर लहान आहे का मोठं आहे हे एक्झामिनरची नजर शोधते. मग आपण त्याच्या नजरेला समाधान देण्यासाठी म्हणून आपण काय करायला पाहिजे तर एका लाईनमध्ये 6 to 7 वर्ड 6 ते 7 शब्दांपेक्षा जास्त शब्द नाहीत, एवढे शब्द एका लाईनमध्ये बसवायचे. जर तेवढे शब्द एका लाईनमध्ये तुम्ही बसवलेत तर परीक्षकाची जी काय अपेक्षा असेल त्या अपेक्षा एवढं उत्तर तुमचं तयार होईल. पण ज्यांचं अक्षर खूप बारीक आहे त्यांनी एका लाईनमध्ये 9-10 वर्ड्स 9-10 शब्द जर का बसवले तर बघा ना, मग आता मी 7 शब्द म्हणतोय, तुम्ही 3 शब्द एका लाईनमध्ये जास्त दिलेत, तुम्ही 10 लाईनमध्ये उत्तर लिहिलं म्हणजे 10 लाईनमध्ये 3 शब्द जास्त म्हणजे 30 शब्द जास्त म्हणजे ऑलमोस्ट 4 ओळींचा मॅटर हा तुम्ही कमी केलात. म्हणजे जे आन्सर तुमचं 10 लाईन्स झालं ते 14 लाईन्समध्ये 14 ओळींमध्ये होऊ शकलं असतं जर तुम्ही एका ओळीमध्ये मी सांगतो त्याप्रमाणे 7 शब्द लिहिले तर. मग आता करणार काय? अक्षर तर बारीक आहे, लहान आहे, काय नाही 2 वर्ड्स मधलं डिस्टन्स 2 शब्दांमधलं अंतर वाढवायचं. ते थोडं लांब लिहिल्याने दिसायला पण चांगलं दिसतं कारण मोकळं ढकळ असं छान वाटतं बघायला वाचणाऱ्याला. तुम्हाला सुद्धा तुमचा पेपर नंतर वेगळा वाटेल. म्हणजे एका लाईनमध्ये 6 ते 7 शब्द हे एक धोरण म्हणून तुम्ही पाळा. लँग्वेज ऑफ आन्सर, उत्तर कोणत्या भाषेत लिहायचं? टेक्स्ट मधली भाषा, पाठ्यपुस्तकातल्या जसंच तसं का गाईडमधलं डायजेस्ट मधलं का स्वतःच्या भाषेमध्ये का शाळेमध्ये टीचर्स क्वेश्चन आन्सर्स लिहून देतात त्यांच्या भाषेमध्ये? उत्तर कोणत्या भाषेमध्ये लिहायचं? खरं तर मला जर का विचारलं तर मी सांगेन की उत्तर हे सब्जेक्ट कोणता का असं ना, उत्तर तुमच्या स्वतःच्या भाषेतच लिहायला पाहिजे. उत्तर हे छापील भाषेमध्ये नको, प्रिंटेड लँग्वेज नको. डायजेस्ट मधलं लिहिलं की ते प्रिंटेड लँग्वेज होते, परीक्षकाला तपासताना कळतं की अरे ह्याचं स्वतःचं उत्तर नाही, नुसतं पोपटासारखं पाठ करून त्यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये नॉलेज दिसत नाही. त्यामुळे उत्तर जे आहे ना ते शक्यतो जास्तीत जास्त स्वतःच्या भाषेमधलं, परंतु ती भाषा टेक्स्टच्या जवळची. म्हणजे टेक्स्टमध्ये त्या उत्तरामध्ये जे काही टेक्निकल वर्ड्स महत्वाचे शब्द जे आलेले आहेत ते सगळे शब्द तुमच्या उत्तरामध्ये यायला पाहिजे, पण ते उत्तर स्वतःच्या भाषेत चालेल. आता मला सांगा की समजा हिस्ट्रीमधला इतिहासामधला शॉर्ट नोट आहे, तुम्हाला शॉर्ट नोट विचारली, ती शॉर्ट नोट लिहिताना तुम्ही पॉइंट्समध्ये लिहिणार. समजा 2 मार्काची शॉर्ट नोट आहे, 4 पॉइंट लिहिले उत्तर. पुस्तकामध्ये ती शॉर्ट नोट आहे म्हणजे त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आहे, पण ते एक्सप्लेनेशन हे पॅराग्राफमध्ये असतं. तुम्ही काय करता, पॉइंटमध्ये आन्सर लिहिताना तुम्ही तो पॅराग्राफ पॉइंटमध्ये कन्व्हर्ट करून लिहिता, बरोबर? म्हणजे तुम्ही पॅराग्राफ पॉइंटमध्ये कन्व्हर्ट केला म्हणजे एक बदल तर तुम्ही केलाच ना तुमचा, आणि तो कन्व्हर्ट करताना त्यामुळे काही शब्द हे तुमचे येणार, तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये येणार की जे नॅचरल आहे ते तसंच व्हायला पाहिजे. उलट की आता मराठी हिंदी वगैरे लँग्वेजेस त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर्स, त्या क्वेश्चन आन्सर्समध्ये पण आपण ऑब्झर्व करतो की सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहितो, इंट्रोडक्शन,
की हा प्रश्न या धड्यातून घेतला, त्याचे लेखक अमुक आहेत, त्या धड्याची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती संकल्पना काय वगैरे आपण लिहितो पहिल्या पॅरेग्राफमध्ये, इंट्रोडक्शन मध्ये. मग आता हे जे काही लिहितो हे पुस्तकामध्ये जसं आहे तसं दिलेलं असतं का कुठं? हे आपण आपल्या मनानेच लिहितो ना. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की जवळजवळ तुमचा मॅक्सिमम सगळ्या विषयांचा पेपर आहे हा स्वतःच्या भाषेतच खरा लिहायला लागतो. हा, फक्त डेफिनेशन असेल, डिफाईन, व्याख्या द्या किंवा एक्सप्लेन दी कन्सेप्ट, संकल्पना स्पष्ट करा, हे मात्र आपल्याला पुस्तकातल्या भाषेमध्येच लिहायला लागणार. त्यामुळे जिथं ऍज पर टेक्स्ट 100% पाहिजे डेफिनेशन सारख्या ठिकाणी किंवा कन्सेप्ट, रूल्स, प्रिन्सिपल्स, लॉज वगैरे, तिथं आपल्याला पुस्तकातली भाषा लागणार, ते राहू देत. पण बाकीच्या ठिकाणी मात्र उत्तरं ही पूर्णपणे स्वतःच्या भाषेमध्येच यायला पाहिजे किंवा येतील, याची काळजी प्रत्येकाने घ्या. फक्त पॉलिटिक्स. टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ. टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ. टर्निंग पॉइंट आया